नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे। या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण गेले काही दिवस अंगणवनातील कथा या पुस्तकातल्या गोष्टी ऐकत आहोत। आता सादर करत आहोत रंगीत आंदोलन ही कथा। पूर्वी ती पाडलेकर तिने ही कथा वाचलेली आहे। रंगीत आंदोलन। अंगणवनात तलावाभोवतालच्या जमिनीलगतच्या गवत फुलांवर उडता उडता पितांबरी फुलपाखराच्या गप्पा चालल्या होत्या। हे बरं आहे अंगणवनातल्या या वनशाईचं, एक पितांबरी घुश्यातच म्हणाली। दुसरीनं विचारलं, का गं, तुला एवढा कशाचा राग आलाय? अंगणवनात असं झालंय तरी काय? घ्या, म्हणजे जसं काही तुम्हाला कुणाला काही माहीतच नाही। नीट सांग काय ते, नाहीतर आम्ही चाललो दुसरीकडं। इतर सगळ्या पितांबऱ्यांनी गिल्ला केला। त्यावर पितांबरी सांगू लागली, परवा कुठून ती गाढवं आपल्या अंगणवनात आली आणि वनशाईच्या सगळ्या वनसेवकांनी त्यांना वनशाईत सहभागी करून घेतलं सुद्धा। आपण इथले जुने पुराणे रहिवासी, खरं तर आपण या पशुपक्ष्यांपेक्षाही पुरातन आहोत, पण वनशाई आपली साधी दखलसुद्धा घेत नाही म्हणजे काय? आपण केवळ कीटक आहोत म्हणून हे आपल्याला शूद्र मानतात की काय? वनशाई आपल्यावर इतका अन्याय का करते? या बोलण्यावर सगळ्या पितांबऱ्या होत्या तिथं क्षणभर स्तब्ध झाल्या। पहिल्या पितांबरीचं बोलणं त्यांना पटलं होतंच, त्या विचार करू लागल्या। तेवढ्यात तिथंच हुंदडत असलेल्या नारंगी रंगाच्या पंखावर किरमिजी रंगाचे पट्टे व टिपके असलेल्या तलवाऱ्यानं पितांबरीचं हे बोलणं ऐकलं। त्याची लांब असलेली शेपटी हवेत तलवारीसारखा फिरवत तो म्हणाला, सांगा मला, कोण तुमच्यावर अन्याय करतंय? आत्ता जातो नि त्याला तलवारीनं धडा शिकवतो। एक पितांबरी म्हणाली, तलवाऱ्या, अन्याय आमच्यावर नाही तर सगळ्या फुलपाखरांवर होतोय। वनशाई म्हणजे काही कोणी एक फुलपाखरू नाही, ती सामूहिक शक्ती आहे। दुसरी पितांबरी म्हणाली, तलवाऱ्या, डोकं जरा शांत ठेव। प्रश्न असे तलवारीनं सोडवायचे नसतात। मग कसे सोडवायचे असतात? चिडून तलवाऱ्यानं विचारलं। आपण आपल्या नायकाकडे जाऊ, तो काहीतरी नक्कीच मार्ग काढेल। आपण इतर फुलपाखरांनाही जमवूया। आणखी एका पितांबरीची सूचना आली। ठीक आहे, आपण संख्येनंही खूप आहोत। अंगणवनात भराभर फिरून लगेचच सगळ्यांना नायकजवळ जमायला सांगू। तलवाऱ्या, तू तोपर्यंत नायकाकडे जा, त्याला सांग सगळी फुलपाखरं तुझ्याकडे येत आहेत। त्याला विषयाचीही कल्पना दे। तुला आता सारं नीट कळलंच आहे। एका विचारी पितांबरीनं निर्णयच घेऊन टाकला। तलवाऱ्या सुटला नायकाला भेटायला। मोठ्या पांढऱ्या शुभ्र टिपक्यांची माळ असलेले लाल तपकिरी पंख फडफडवत नायक फुलांमध्ये रस चोखत उडत होते। तलवाऱ्यानं त्याला सगळी घटना समजावून सांगितली। तितक्यात भरपूर फुलपाखरं आलीच त्याच्या भोवती। तिथं येईपर्यंत चर्चेतून सगळ्या फुलपाखरांना विषय समजला होता। नायक, आपल्या समस्त फुलपाखरांवर झालेला हा अन्याय दूर झालाच पाहिजे। आम्ही सगळे एकजुटीने तुझ्याबरोबर आहोत। तू फक्त सांग आपण काय करायचं ते। सगळ्या फुलपाखरांनी पंख फडफडवत एकसुरात सांगितलं। नायकला परिस्थितीचं गांभीर्य समजलं। आपण ताबडतोब पण विचारपूर्वक काहीतरी ठरवलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं। खालच्या राखी रंगाच्या पंखांच्या मधोमध फिक्कट पोपटी रंगाचा असलेला मुकुट सांभाळत असलेल्या नवाबाला, पुढच्या पंखाच्या समोरच्या बाजूस लांब पांढरा पट्टा असलेला सरखेलला आणि इतर काही महत्त्वाच्या फुलपाखरांना एकत्र घेऊन नायकनं विचारविनिमय केला। त्या सगळ्यांची मतं जाणून घेतली। काय करायचं ते ठरवलं। ते सगळ्यांना सांगण्यासाठी नायक बोलू लागला, सर्वांनी आधी शांतपणे फुलांवर, गवतांवर, फांद्यांवर स्थिरावून घ्या। मी सांगतोय ते नीट ऐका। सगळी फुलपाखरं क्षणात स्थिरावली। नायकनं पुन्हा बोलणं सुरू केलं, तुमची तक्रार रास्त आहे। आपलं म्हणणं आपण वनाध्यक्षांकडे म्हणजे लंबे आंब्याकडे मांडू, तो याचा निर्णय घेईल। आपण सगळेजण एकदमच लंबेकडे जाऊ। नारिंगी रंगाच्या पंखांवर छोटे काळे टिपके असलेला चित्ता भडकला। तो आवेशानं नायकशी भांडायला उठणार, तो शेजारच्या फुलपाखरानं त्याला समजावलं,
हे बघ चित्त्या, तू आमच्याशी भांडतोस, आम्हाला हुसकावून लावतोस ते ठीक आहे. इथं तसं करून चालणार नाही. नायक सांगतोय तसंच वाग. उगीच अविचार करू नकोस. चित्ता शांत झाला व सुळकांडी मारून परत एका पुलावर स्थिरावला. या किरकोळ हालचालीनंतर शांतता पसरल्यावर नायकनं सर्वांना कसं जायचं, शिस्त कशी पाळायची, कुणीही हुल्लडबाजी करायची नाही, कोण पुढं असेल, कोण मागं असेल, कोण लंब्या आंब्याशी बोलेल, हे सारं समजावून सांगितलं. तेवढ्यात मध्यभागी रुंद पिवळा पट्टा असलेल्या लालसर पिंगट पंखांची हालचाल करत रस्टिक अस्वस्थपणे फिरू लागला. ते पाहून नायक त्याला म्हणाला, रस्टिक, सगळं काही नीट पार पडेल. तू उगीच अस्वस्थ होऊ नकोस. रस्टिक जरा शांत झाला. थोड्या अंतरावर पांढऱ्या रंगाचे 3 आडवे पट्टे असलेले काळ्या रंगाच्या पंखांचे भटके तांडेल, पिवळ्या रंगाचे प्रवासी, चमकदार आकाशी रंगांच्या पंखांचे भटके उडून जाताना दिसताच नवाबनं त्यांना हटकलं व सांगितलं, अरे भटक्यांनो, थोडा वेळ तरी सगळ्यांबरोबर राहा. आपण आता लगेचच लंब्या आंब्याकडं निघालो आहोत. असं दटावणं मिळाल्याबरोबर ते भटके थांबले. थोड्याच वेळात अंगणवनात साऱ्या पशुपक्ष्यांना तो अभूतपूर्व मोर्चा पाहायला मिळाला. त्या मोर्चामध्ये अक्षरशः लाखो रंगीबेरंगी फुलपाखरं दिसत होती. अत्यंत शिस्तबद्ध उडत होती. कुणालाही त्यांच्यामुळं त्रास होत नव्हता. तो मोर्चा म्हणजे अगणित रंगांची लांबच लांब न संपणारी पताका हेलकावे खात उडत असल्यासारखी दिसत होती. सारा आसमंत रंगीत झाला होता. हा मोर्चा चालला आहे तरी कुठं, असा प्रश्न पशुपक्ष्यांना पडला आणि ते पाहण्यासाठी सारे पशुपक्षीही फुलपाखरांच्या मोर्चापाठोपाठ निघाले. लवकरच सगळा उलगडा झाला. फुलपाखरांचा लांब लचक मोर्चा आता लंब्या आंब्याभोवती फेर धरून उडू लागला, जणू काही रंगीत घेरावच. लंब्या आंब्याला फुलपाखरांचा अजिबात राग आला नाही. पुढचे पंख काळे कुळकुळीत असलेल्या व मागच्या सोनेरी पिवळ्या पंखांना काळी किनार असलेल्या, आकारात सर्वात मोठं असलेल्या चमकदार भीमपंखी फुलपाखरानं लंबेशी चर्चा केली. नायकनं फुलपाखरांचं म्हणणं लंबेला समजावून सांगितलं. फुलपाखरांचं चाललंय तरी काय हे पाहायला सारे वनसेवक आपोआपच तिथं जमा झाले होते. लंब्या आंब्यानं त्यांच्याशी चर्चा करून फुलपाखरांसह सर्व कीटकांना वनशाहीत सामावून घेण्याचा एकमतानं झालेला निर्णय जाहीर केला. अशा प्रकारे शांततामय मार्गाने केलेले हे फुलपाखरांचं आंदोलन यशस्वीरित्या शांतपणे मागे घेतलं गेलं. अंगणवनाच्या इतिहासात रंगीत आंदोलन म्हणून या घटनेची नोंद झाली. अंगणवनातील वनशाही दिवसेंदिवस विकसित होत होती.